नमस्कार मंडळी. तर वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले, पण ज्यांनी आपल्या भक्तीने आणि कर्तव्याने समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला, अशाच थोर संतांपैकी एक म्हणजे संत गोरा कुंभार. यांना आपण गोरोबा काका असंही म्हणतो. ज्यांनी आपल्या हातातील मातीला आकार देताना आपल्या मनाला विठ्ठलमय केले. काम हाच धर्म आणि भक्ती हाच मोक्ष हे त्यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गोरा कुंभार यांच्या जीवनाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर संत गोरा कुंभार यांचा जन्म 13व्या शतकात सुमारे 1267 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तेरपूर या गावी झाला. ते व्यवसायाने कुंभार होते. मातीची भांडी बनवणे आणि ती विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हेच त्यांचं काम. पण त्यांच्या भक्तीनं संपूर्ण मानवजातीला भक्तिमय करून टाकलं. संत गोरा कुंभार हे वयाने आणि अनुभवाने वारकरी संप्रदायातील सर्व संतांमध्ये ज्येष्ठ मानले जात असत. म्हणूनच संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यासह सर्व संत त्यांना आदराने गोरोबा काका म्हणून हाक मारत असत. गोरोबा काकांचे विठ्ठलांवर असीम प्रेम होते. माती मळताना ते इतके तल्लीन व्हायचे की त्यांना बाह्य जगाचा पूर्ण विसर पडायचा. असाच एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला, ज्याने त्याचा भक्तीचा पराकाष्ठा दाखवून दिली. एकदा गोरोबा काका अंगणात माती तुडत होते आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल नामाचा जे घोष चालू होता. भक्तीच्या आवेशात ते देहभान विसरले. त्याच वेळी त्यांचे लहान बाळ रांगत रांगत मातीमध्ये आले. गोरोबा काकांचे लक्ष भक्तीत इतके लीन होते की बाळ मातीत तुडवले गेले. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केली, पण गोरोबा काकांचे ध्यान तुटले नाही. या घटनेनंतर दुःखी झालेल्या पत्नीने विठ्ठलाची शपथ घालून गोरोबा काकांना स्वतःला स्पर्श करण्यास मनाई केली. पत्नीच्या शब्दाचा मान राखत आणि विठ्ठलाच्या शपथेचे पालन करत गोरोबा काकांनी आयुष्यभर पत्नीला स्पर्श न करण्याचा कठोर नियम पाळला. आपल्या भक्तांची निष्ठा आणि कष्ट पाहून साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी माता गोरोबा काकांच्या घरी मदतनीस म्हणून आले. त्यांनी गोरोबा काकांना भांडी बनवण्यास मदत केली. पुढे जेव्हा तेर गावात सर्व संतांचा मेळा भरला, तेव्हा संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई तिथे उपस्थित होते. मुक्ताबाईच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी आपल्या थापटीने, म्हणजेच भांडी भाजण्यापूर्वी तपासण्याचे जे साधन असतं, ते सर्व संतांच्या आध्यात्मिक ज्ञानाची परीक्षा घेतली आणि संत नामदेवाच्या भक्तीतील कच्चेपणा ओळखून त्यांना विसोबा खेचर यांच्याकडे गुरु उपदेशासाठी पाठवले. या प्रसंगी पांडुरंगांच्या कृपेने गोरोबा काकांचे बाळ पुन्हा सजीव झाले आणि त्यांच्या हातांना नवीन ताकद मिळाली. संत गोरोबा कुंभार यांनी अनेक मधुर आणि अर्थपूर्ण अभंगाची रचना देखील केलेली आहे. त्यांचा सर्वात प्रसिद्ध अभंग आपण आता बघूयात. निर्गुणाचा संग झाला गुणाचा वर्गू आला, कामाचा हंगू गेला बोध हा मुरा म्हाळा, किंवा थापटिया हाती घेऊनी बाहेरी माती तुडवीतसे कापा कपारी. म्हणजेच गोरोबा काकांनी आपल्या अभंगामधून हेच सांगितले की आपले कर्तव्य म्हणजेच कर्म सोडून वेगळी भक्ती करण्याची अजिबात गरज नाही. काम करतानाच ईश्वर स्मरण केले तर तोच खरा धर्म आहे. संत गोरा कुंभार यांनी इसवी सन 1317 मध्ये तेर या आपल्या जन्मगावीच जिवंत समाधी घेतली. आजही तेर हे क्षेत्र वारकऱ्यांसाठी एक पवित्र
तीर्थक्षेत्र मानलं जातं. दरवर्षी तिथे मोठा उत्सव भरतो आणि हजारो भाविक गोरोबा काकांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी या तेर या गावी येत असतात. संत गोरा कुंभार यांचे जीवन आपल्याला शिकवते की कर्म हीच पूजा आहे. आपल्या हातातील कामालाच देव मानून जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर ईश्वर नक्कीच आपल्या पाठीशी उभा राहतो. मित्रांनो, संत गोरा कुंभार यांची ही माहिती आणि जीवनचरित्र तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपण शेअर सुद्धा करू शकता आणि सर्व संतांचे कार्य आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो ते शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.